नमस्कार मंडळी. आजपासून लागू होणार आहेत 5 मोठे बदल. तुमच्या खिशाला फायदा होणार का की कात्री लागणार? चला बघूया. गॅस सिलेंडरचे नवे दर. कमर्शियल म्हणजेच 19 किलोग्राम LPG साठी दर 33.50 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये या बदलाची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 पासून झाली आहे. घरगुती म्हणजे 14.2 किलोग्राम LPG सिलेंडरचे दर तसेच राहतात, म्हणजेच गृहोपयोगासाठी गॅस स्वस्त होत नाही. हा बदल उद्योजक, हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादींना फायदा देईल. UPI पेमेंट नियमांमध्ये बदल. NPCIने 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू केले आहेत, ज्यात दर UPI ॲपमध्ये रोजच्या बॅलन्स चेकसाठी 50 वेळेपर्यंतच मर्यादा आहे. ऑटोपे सुविधा आता नॉन पीक तासांत, उदाहरणार्थ सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1 वाजता आणि रात्री 9:30 नंतर वापरता येईल. पेंडिंग ट्रान्झॅक्शनची स्थिती बघण्यासाठी फक्त तेच 3 वेळा पाहता येईल आणि प्रत्येक प्रयत्नात 90 सेकंदांचा फरक असणे आवश्यक आहे. ॲग्रिगेटरसाठी चार्जेस. ICICI आणि इतर बँकांनी पेमेंट ॲग्रिगेटर्सकडून ₹0.02 ते ₹0.04 प्रति ₹100 शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, म्हणजे ग्राहकांवर थेट परिणाम होत नाही. पण काही ॲग्रिगेटर्स हा भार पुढे टाकू शकतात. बँकिंगमध्ये नवे KYC नियम. RBIने जून 2025 नवीन KYC नियम लागू केले आहेत. त्यानुसार बिझनेस करस्पॉन्डंट्स म्हणजेच BC हे ग्रामीण भागात KYC अपडेट्स सहजपणे करू शकतात. तसेच VCAP म्हणजे व्हिडिओ बेस्ड द्वारेही अपडेट करता येते. PNB सारख्या बँकांनी 8 ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व खातेदारांनी KYC पूर्ण करण्याचे डेडलाईन दिली आहे. यानंतर खात्यांवर प्रतिबंध किंवा फ्रीज होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं, तुम्ही जुने किंवा अप्रचलित खाते वापरत असाल तर लगेच KYC अपडेट करा, अन्यथा खाते निष्क्रिय होऊ शकते. टोल प्लाझावर फास्टॅग शिवाय प्रवेश नाही. फास्टॅग 1 फेब्रुवारी 2021 पासून अनिवार्य आहे आणि 15 ऑगस्ट 2025 पासून नव्या वार्षिक पासची सुविधा लागू होणार आहे. ही सुविधा दरवर्षी 200 प्रवासांसाठी फ्री मिळेल किंवा अनलिमिटेड ॲक्सेस मिळेल. जर फास्टॅग कार्यरत नसेल किंवा ब्लॅकलिस्टेड असेल तर दुप्पट अधिक टोल रक्कम आकारली जाऊ शकते. सूचना. वाहन चालवणाऱ्यांनी स्वतःचे फास्टॅग स्थिती तपासून ठेवावी, कमी शिल्लक असल्यास रिचार्ज करावी आणि एक्सपायरी स्थिती तपासून ठेवावी. ही होती आजपासून लागू झालेली नवीन नियम. तुमच्यासाठी फायदेशीर आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा मराठी न्यूज आणखी अपडेट्ससाठी.